Okay. Yes. Good evening, all of you. Um, this will be our first lecture. So I think all are fifth standard का sixth standard sorry sixth standard fifth standard पण आहेत ना काही ह्याच्यामध्ये. ओके फाईन. मी स्क्रीन शेअरिंग करते. वन मोमेंट. ओके फाईन. आय थिंक इज माझं स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना. येस चॅट व्हेरी करेक्ट व्हेरी करेक्ट. ओके. Now what happened? I'm sorry whether you're able to see me. If is this happening with the new? Okay, fine. Okay, here you are. This is our chapter, which will be substances in the surrounding, their states and properties. Okay. I think so far it's visible. Am I audible? आणि screen visible आहे का? Can you put it into the chat box? Okay, fine, good. So this is it, substances in the surroundings आणि their states and properties. म्हणजे आता काय आपल्या आजूबाजूला जे पदार्थ जे आपल्याला दिसतात तर त्यांच्याबद्दल म्हणजे आपण बारकाईने इतका कधी विचार करत नाही. हा आहे, ही गोष्ट आहे, पेन्सिल आहे इकडे, एक हा ठोकळा इथे आहे, हा लाकडाचा ठोकळा इकडे आहे. पण पुन्हा पाण्याचे कॅन यू पुट इट इन टू द चॅट बॉक्स की व्हॉट आर द डिफरंट स्टेट्स ऑफ वॉटर. पाणी जे आहे ते कुठच्या कुठच्या स्टेट्समध्ये आपल्याला दिसू शकतं. एक म्हणजे साधं पाणी, त्याच्यानंतर त्याचा दुसरा प्रकार काय आहे, कोणी मला सांगू शकेल चॅट बॉक्समध्ये. आय एम ऑडिबल आय होप. येस. मला चॅट बॉक्समध्ये टाकून हे किंवा रेज युअर हँड म्हणजे तुम्हाला बोलता येईल. सॉलिड. ओके. पण साधं मग सॉलिडचं एक्झाम्पल काय आहे? व्हेरी करेक्ट. सॉलिडचं एक्झाम्पल किंवा उदाहरण काय आहे सॉलिड वॉटरचं? सॉलिड वॉटरचं उदाहरण काय आहे, कोणी सांगेल मला? बर्फाचा गोळा खाल्लाय तुम्ही? बर्फाचा गोळा, बर्फ.
बर्फ आपण बघतो ना फ्रीझर मध्ये ठेवतो. येस, पण तो लिक्विड नाहीये ना, तो सॉलिड आहे ना. बर्फ लिक्विड, लिक्विड म्हणजे कसं, हा, बर्फ इज अ सॉलिड स्टेट ऑफ मॅटर, अ पीस ऑफ आयर्न. व्हेरी करेक्ट. पीस ऑफ आयर्न जे घट्ट म्हणजे जसं आता त्याच्यानंतर जे पाण्यासारखं जे फ्लोईंग आहे, फ्लोईंग किंवा त्याला एक तो तो पदार्थ सगळीकडे जाऊ शकतो तसं बर्फ नाही ना जाऊ शकत, एका जागी स्थिर असतो ना, घन असतं ना ते. तर तसं नाही, दॅट इज कॉल्ड अ सॉलिड. त्याच्यानंतर लिक्विड स्टेट ऑफ मॅटर, जी जो पदार्थ चहू बाजूकडे, येस, दॅट इज नॉर्मल वॉटर. आणि स्टीम, हे जे तिसरं जे स्टेट ऑफ वॉटर आहे ते आहे स्टीम, पाण्याचा तिसरा. स्टीम म्हणजे बाष्प, बाष्पीभवन, म्हणजे जेव्हा ते हा एअर, येस, दॅट इज ऑल्सो अनदर एक्झाम्पल. व्हेरी नाईस प्रमिता. तू एक, बाकी जण उत्तर देत नाहीये, तुम्हाला कळतंय म्हणजे आपण ह्याच्यात काही एक्सपेरिमेंट्स पण बघूया. तर तर ह्या आपल्या आजूबाजूला जे पदार्थ आहेत ते कोणत्या स्थितीमध्ये आहेत ते आपल्याला आता ह्या धड्यामध्ये शिकायचंय. फाईन. सो आता हे जे आहे ते दिस इज सॉलिड, लिक्विड अँड गेशियस स्टेट ऑफ वॉटर. सो दीज आर द डिफरंट स्टेट्स ऑफ वॉटर मॅटर. एक मिनिट, मला अजून एक तुम्हाला हे दाखवायचंय. स्क्रीन शेअर करायचं वेगळ्या. सो स्टॉप प्रेझेंटिंग. विंडो, जस्ट अ मोमेंट. हा, तर आता हे जे आहेत हे तीन हे ह्याच्यामध्ये तुम्हाला इथे दिसेल की हा जो आहे हे ते दॅट इज युअर या दिस इज युअर वॉटर, नॉर्मल लिक्विड स्टेट. त्याच्यानंतर ही जी स्टेट आहे, हे कदाचित दिसायला आहे, हा, ही जी स्टेट आहे ती आपण नेहमी पाणी पितो किंवा पाणी, आणि हे जे आहे ते आईस, बर्फ. हे बर्फाचा असा सुद्धा आकार येऊ शकतो. ज्या वेळेला आपण बर्फ जेव्हा पडतो म्हणतो, बर्फ जेव्हा एखाद्या ठिकाणी स्नोफॉल म्हणतो, तेव्हा तो अशा आकारामध्ये असतो. ह्या वेगवेगळ्या शेप्स. आणि ही जी आहे ते आपल्याला जी वेपर स्टेट जी दिसते ती ही स्टेट आहे. ओके. आता एक एक्सपेरिमेंट मला तुम्हाला दाखवायची आहे. ओके. आता हे नीट बघा. दिवाळीत आपण नेहमी पंती लावतो, बरोबर? तर तेलाच्या पण पंत्या असतात आणि मेणाच्या सुद्धा पंत्या असतात. तर तशीच मी इथे मेणाची पंती घेतलीये. ओके. एक्सपेरिमेंट हे मला आता कसं दाखवायचं? वन मोमेंट. दिवाळीत ओके.
दिवाळीत आपण नेहमी पंती लावतो बरोबर. तर तेलाच्या पण पंत्या असतात आणि मेणाच्या सुद्धा पंत्या असतात. तर तशीच मी इथे मेणाची पंती घेतलीये. इथे तुम्हाला दिसत असेल तिला मी हे केलंय पेटवलंय आणि नंतर तुम्हाला दिसतंय का इथे आपण बघूया काय होतं ते. आता तुम्हाला दिसतंय की सफेद मेण आहे बरोबर. एक मिनिट हा, मी दिवा जरा बंद करते, कदाचित त्याच्यामुळे आपल्याला दिसत नसेल व्यवस्थित. हा, आता बघूया. हा, आता तुम्हाला दिसतंय इथे व्यवस्थितपणाने का की हा जो भाग आहे तिथे तुम्हाला दिसतंय खोलगट झालाय आणि आता आजूबाजूला सफेद आहे आणि खाली थोडा आता ओलसरपणा किंवा असं पाणी दिसतंय पाण्यासारखं. म्हणजे ह्याचा अर्थ काय होत आहे, मेण आपल्याला वितळताना दिसतंय. हे जे मेण आहे ते म्हणजे इकडचा जो सफेद भाग आहे किंवा सुरुवातीला जो आपण बघितला तो इट वॉज सॉलिड स्टेट आणि आता जे आहे ते मेण लिक्विड स्टेट मध्ये होत चाललंय आणि थोड्या वेळानंतर जर का मी तसंच ते हीट करत राहिले तर इट विल टर्न इन टू वेपर स्टेट. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं, मॅटरच्या 3 स्टेट्स इथे बघायला मिळतात. कोणती तर सॉलिड आणि हे जे मेण जिथे वितळत आहे तर ते तिथे जो जो आता हा ओलसरपणा दिसतोय दॅट इज युअर लिक्विड वॅक्स आणि नंतर त्याची वेपर स्टेट मध्ये रूपांतर होणार. तर हे एक समजून घ्या. ही एक्सपेरिमेंट तुम्हाला दिसली सगळ्यांना, चॅट बॉक्स मध्ये जरा टाकाल का, कारण मी येस व्हेरी गुड. तर आता प्रत्येकाने हे बघितलेलं असेलच नेहमी तुमच्या दिवाळीला किंवा कधी लाईट गेल्यानंतर आपण कॅन्डल लावतो बरोबर, मेणबत्ती लावतो. ते काही नाही, साधं दिवाळीच्या पंटीतला मग काय त्याच्यामध्ये आपल्याला दिवाळीची जी पंटी असते तिला आपण वात पेटवल्यानंतर काय काय होत जातात गोष्टी, तर ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला होता ह्याच्यामध्ये. की जेव्हा तिला आपण हीट सप्लाय करतो, हीट किंवा तिला गरम करतो, त्यावेळेला काय होतं, तो पदार्थ त्याच्या दुसऱ्या स्टेटमध्ये जातो, विच इज दॅट स्टेट, लिक्विड स्टेटमध्ये जातो. आणि मग त्याच्यानंतर आणखीन आपण त्याला गरम करत गेलो की तो जाणार त्याच्या तिसऱ्या स्टेटमध्ये, नॉट इट्स वेपर स्टेट. ओके, तर आता धड्याकडे आपण वळूया आणि मग नंतर पुन्हा आपण ती एक्सपेरिमेंट बघूया. ओके, सो वन मोमेंट, हे शेअर पुन्हा करायला पाहिजे मला. ओके, तर आता काय होत आहे की आता जे आपण मगाशी बघितलं की सॉलिड, लिक्विड अँड गेशियस स्टेट्स ऑफ वॉटर हे 3 टाइप्स आहेत पाण्याचे. एक साधं जे पाणी आपण ओतून पितो दॅट इज इन इट्स लिक्विड स्टेट. बर्फ जो आहे तो सॉलिड स्टेट आणि गेशियस स्टेट म्हणजे जी वाफ येते ती. ओके, त्याच्यानंतर आता जे आहे ते आपण इथे बघितलं की हा वॅक्स घेतलाय त्यांनी, दॅट इज अ पीस ऑफ वॅक्स. सो टेक पीसेस ऑफ वॅक्स. आता मी तो तसं नाही केलं, मी काय केलं की ती मेणबत्तीच घेतली आणि ती मला सोपं गेलं. ती पण आपली जी दिवाळीची जी पंती सारखं ज्याच्यामध्ये मेण असतं ते घेतलं आणि ते मिळतं. सो टेक पीसेस ऑफ वॅक्स इन अ बोल अँड हीट. एक सांगायचंय तुम्हाला, कोणीही हे घरी करून बघू नका. मी केलं त्याच्यासाठी मी भरपूर काळजी घेतली, मला माहिती आहे आणि मी तुमच्यापेक्षा खूप मोठी आहे, तर तुम्हाला उत्सुकता असेल, तुम्हाला आनंद असेल, करावंसं वाटत असेल, पण म्हणून तुम्ही कृपया घरी हे करून बघू नका. कोणी मोठं असेल तर ते जर तुम्हाला तुमच्या बरोबर उभं राहून करणार असतील तरच, आई बाबा असतील तर करा, पण तसं शक्यतो करू नका. ह्या शाळेमध्ये करण्याचे एक्सपेरिमेंट्स आहेत, पण माझ्याकडे ते सामान होतं म्हणून मला तुम्हाला दाखवावं असं वाटलं. तर आता पुढचं, टेक अ पीस ऑफ वॅक्स इन अ बोल, म्हणजे एका वाटीमध्ये वॅक्स किंवा मेण घ्यायला त्यांनी सांगितलं आपल्याला. आणि मग काय करायचंय की
त्याला हे जसं इथे इथे हे जे आहे ते बाउलमध्ये त्यांनी वॅक्सचे पीसेस घेतलेत आणि नंतर ते पीसेस जे आहेत त्यांना गरम करायला किंवा हीट करायला लागले. आता सुरुवातीला काय असं व्हॉट इज द इनिशियल स्टेट ऑफ वॅक्स, मगाशी मी जे तुम्हाला दाखवलं त्याच्यामध्ये तुम्हाला काय होतं, कसं दिसलं, व्हॉट वॉज द स्टेट ऑफ वॅक्स, कसं होतं ते मेण, कुठच्या स्थितीमध्ये होतं, विच स्टेट वॉज इट इन टू, चॅट बॉक्स मध्ये सांगाल कशा स्थितीत होतं ते. सॉलिड स्टेट मध्ये. व्हेरी करेक्ट. बाकीचे जण आहेत का, नुसतं प्रमिता इज देअर, बाकी कोणी आहेत की नाही, की नुसतं प्रेझेंटी लावली आहे? कळतंय का सगळ्यांना बाकीच्यांना? येस अनुज, देन यू, येप, येस, गुड. कर्णिका बारी, येस, व्हेरी गुड. समजतंय तर. ओके. जर मी थोडं फास्ट जात असेल तर मला सांगा स्लो जायला, किंवा तुम्हाला काही कळत नसेल कोणता शब्द तर सुद्धा मला विचारा. कारण काय शिकवण्याच्या भरात एकदम लक्षात येत नाही, कदाचित मी फास्ट जाऊ शकते. तर मग जर ती एक्सपेरिमेंट आपण किंवा तो प्रयोग आपण बघत होतो त्याच्यामध्ये काय होतं, सहज साधं होतं की जेव्हा आपण तिला हीट केल्यानंतर वॅक्स जे सॉलिड स्टेटमध्ये होतं ते पेटवल्यानंतर पंतीची वात, त्याला मध्ये काय झालं की दॅट वॉज अ इनिशियल स्टेट. आता त्याच्यानंतर ते काय कन्वर्ट झालं, विच स्टेट वॉज इट, ते कन्वर्ट किंवा ते कुठच्या स्थितीत बदललं गेलं, कोणी सांगेल पुन्हा मला? लिक्विड स्टेट मध्ये. बरोबर. आता जर का पुढचा प्रश्न त्यांनी विचारलाय की व्हॉट डिड इट गेट कन्वर्टेड इन टू लिक्विड स्टेट, जे आता प्रमिताने. आता समजा हा जो मी वितळलेला मेणाचा जो बाऊल आहे किंवा ती जी पंती आहे ती मी ठेवली तर काय होईल, तर त्याची पण एक एक्सपेरिमेंट मी तुम्हाला इथे दाखवते, ती पण मी करून बघेन. म्हणजे ते जे माझ्याकडे होतं ते मी थंड केलं, थंड केल्यानंतर काय होईल हे बघूया. ते तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही बऱ्याचदा बघितलेलं आहे, पण आपण कधी हा विचार करत नाही. दिवाळीला किती जणांनी हा विचार केला की आपण जेव्हा कधी आई सांगते की पंथी लाव, मग ती पंथी घेतो आणि नुसती लावतो, त्याच्यानंतर ती ती मेण वितळलं किंवा ती अर्धवट राहिलेली पंथी असते ती मग येस, इट इज गोइंग टू फ्रीज बॅक. व्हेरी करेक्ट, व्हेरी करेक्ट. पण काय आहे की ह्यानी आपण आजूबाजूच्या गोष्टी बघायच्या असतात, जेव्हा आपण तेव्हा डोक्याला चालना द्यायची असते की काय होतं ज्या वेळेला आपण त्याला हीट करतो त्यावेळेला काय होतं, जेव्हा आपण त्याची हीट काढून घेतो त्यावेळेला काय होतं. तर हे सगळं जे आहे ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. एक मिनिट, पुन्हा आपण ती एक्सपेरिमेंट बघूया. मी एक दुसरी एक्सपेरिमेंट तशीच केली आहे. तसंच आता आता हे जे वितळलेलं मेण होतं बरोबर, आता तुम्हाला इथे दिसतंय की हे मी आता त्याची वात विझवली आहे आणि तुम्हाला दिसेल की जो थोडासा असा ओलसरपणा झालाय तेवढा भाग तो वितळलेला आहे मेणाचा. आता हेच आपण थंड करत ठेवूया आणि नंतर पुन्हा बघूया काय होतं त्याचं. हा म्हणजे वी आर कूलिंग द मॅटर. पहिल्यांदा काय केलं होतं, आपण हीट केलं होतं मॅटरला, आता आपण वी आर गोइंग टू कूल इट डाऊन, आपण त्याला थंड करतोय आणि मग बघूया आपल्याला काय दिसतंय. हा, त्याच्याबरोबर आपण अजून एक दुसरी एक्सपेरिमेंट बघूया. हे बघा, इथे तुम्हाला ते थंड होऊन पुन्हा सॉलिड फॉर्म मध्ये दिसतंय. म्हणजे मगाशी जेव्हा आपण हीट करत होतो त्यावेळेला सॉलिड वॉज चेंजिंग इन टू लिक्विड, बट आफ्टर कूलिंग यू कॅन सी दॅट इट इज चेंजिंग बॅक इन टू इट सॉलिड स्टेट. पण मी हे जर का असंच हीट करत राहिले तर ते लिक्विड जे आहे त्याचं सुद्धा वेपर मध्ये रूपांतर होईल. बरोबर. तर हे समजवण्यासाठी ही एक एक्सपेरिमेंट, ही आपल्या रोजच्या म्हणजे नेहमी आपण दिवाळीच्या वेळेला किंवा लाईट गेल्यानंतर सुद्धा आपण बघतो पंथी आपली वॅक्स कॅन्डल्स लावतो, तर त्यामध्ये आपल्याला हे तीन. तसंच आईस इज अ सॉलिड स्टेट ऑफ वॉटर, देन लिक्विड वॉटर आणि देन यू हॅव स्टीम. जेव्हा आपण चहा करतो किंवा
ओके. ही एक्सपेरिमेंट दिसली सर्वांना तुम्हाला? कॅन यू डिड यू कुड यू सी दॅट? येस, बरोबर. तर सो हेच मला तुम्हाला सांगायचं होतं की आता काय तुम्ही ऑब्झर्व केलं ह्याच्यामध्ये, वेन इट वॉज कूल डाऊन, जेव्हा आपण थंड केलं त्याच्या खालचं आपण विस्तव काढला आणि तुम्हाला दिसलं असेल की त्या एक्सपेरिमेंटमध्ये किंवा त्या प्रयोगामध्ये हळूहळू हळू थंड थंड होत गेलं ते, आणि मग त्याच्यानंतर बॅक टू इट सॉलिडिफाईड. सॉलिडिफाईड म्हणजे पुन्हा ते मेणात, घट्ट मेणात रूपांतर झालं. बघितलं सगळ्यांनी? सगळ्यांना दिसलं? सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाका. फक्त प्रमिता आणि आता कनिका बोलते. हा, ओके. बरं, मला आता ह्याच्यामध्ये काही डिफिकल्टी आहे. आपण सुरुवात काही प्रश्न आहेत तुम्हाला? सुरुवात कशी केली ह्या चॅप्टरची, की आपल्या आजूबाजूचे जे पदार्थ आहेत तर ते पदार्थ आहेत ते कुठच्या कुठच्या अवस्थेमध्ये आपल्याला दिसतात. मग आता एक म्हणजे पाण्याचं तर आपण नेहमीच बघतो, आईस जो सॉलिड फॉर्म मध्ये, लिक्विड वॉटर, आणि तिसरं वेपर स्टेट मध्ये जी असते ती वाफ असते. बरोबर. मग आता दुसरी त्याच्या पुढे आपण काय केलं की आपल्याला पुस्तकात सांगितलं होतं तसं आपण काय बघितलं की आपण मेण घेतलं आणि ते मेण आहे त्याच्या खाली विस्तव लावला किंवा त्याला हीट केलं की मग काय होतं त्या मेणाचं, तर त्या मेण हळूहळू लिक्विड फॉर्म मध्ये रूपांतर होतं. आणि मग त्याच्यानंतर पुन्हा थोड्या वेळानंतर आपण बघितलं विस्तव बंद केला आणि त्याला थंड व्हायला दिलं. जेव्हा ते थंड होतं त्यावेळेला आपल्याला काय दिसलं, इट कम्स डाऊन बॅक टू इट सॉलिड स्टेट. हे सगळ्यांना कळलं? इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? ओके. ओके, येस, व्हेरी गुड. बाकी बाकी कोणी मला लिहितच नाही. अनुज फक्त तिघच जण लिहित आहेत. व्हॉट अबाउट साची, धीरज, आणखीन कोण आहे? योगिता म्हात्रे मला वाटतं मॅडम आहेत का? सो अदर्स प्लीज, आर यू देअर? ओके, फाईन. आय प्रिझ्युम येस, धीरजला पण कळतंय. फाईन, गुड. आता लेट्स गो अहेड. आता हे झाले बेसिक 2-3 पदार्थ. त्याच्या ह्याच्या पुढे आपल्याला धड्यामध्ये आणखीन काही पदार्थ विचारतील किंवा आणखीन काही पदार्थांबद्दल त्याच पद्धतीची माहिती विचारतील. तर ते लक्ष देऊन ऐका. त्याच्यानंतर मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, त्याची उत्तरं बऱ्याचदा आपण हे बघितलेलं आहे. हे काही नवीन नाही आपल्यासाठी. फक्त त्यावेळेला आपण एक मिनिट. आता शेअर करते मी. फक्त त्यावेळेला आपल्याला लक्षात येत नाही. ओके, फाईन. So here you are. So when a substance changes, so now इथे आपण काय म्हटलं होतं की हाऊ डू द पीसेस ऑफ वॅक्स चेंज. ते जे मेण आहे त्याच्यामध्ये काय बदल घडला? हाऊ डू द पीसेस ऑफ वॅक्स चेंज? आपण बघितलं सॉलिड चेंज इन टू लिक्विड. व्हॉट वॉज द इनिशियल स्टेज ऑफ द वॅक्स, स्टेट ऑफ द वॅक्स? त्या मेणाची, वॅक्स म्हणजे मेण, मेणाची जी प्राथमिक स्थिती काय होती, तर इट वॉज इन टू इट सॉलिड स्टेट. व्हॉट डिड इट गेट कन्व्हर्टेड इन टू? तर आपण बघितलं इट गॉट कन्व्हर्टेड इन टू इट्स लिक्विड स्टेट. नाव कीप द सेम बोल किंवा ते भांड जे मेणाचं आहे ते पाण्यामध्ये ठेवा. आपण तसं पाण्यामध्ये ठेवलं नाही कारण आपलं अगदी थोड्या प्रमाणात वितळलेलं होतं, त्यामुळे ते पटकन पुन्हा पूर्वस्थितीत आलं. मग काय होतं, तर आपल्याला दिसतं की ते पुन्हा त्याच्या ओरिजिनल स्टेटमध्ये किंवा पूर्वस्थितीत आलं, जे सॉलिड स्टेट होतं. सो आता हे जे आहे हे महत्वाचं आहे. वेन अ सबस्टन्स चेंजेस फ्रॉम वन स्टेट टू अनदर, एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीमध्ये जातं, द प्रोसेस इज कॉल्ड ॲट चेंज ऑफ स्टेट ऑफ द सबस्टन्स. दॅट इज, इट इज द चेंज ऑफ स्टेट ऑफ द सबस्टन्स. जी त्याची अवस्था आहे त्याच्यात जो बदल घडतो एका स्थितीतनं दुसऱ्या स्थितीमध्ये, म्हणजे सॉलिड पासून लिक्विड मध्ये किंवा लिक्विड पासून वेपर मध्ये जेव्हा तो, किंवा वेपर म्हणजे वाफेत त्याचं रूपांतर होतं त्यावेळेला. बरं, आता आपण बघूया की काही अजून त्यांनी आपल्याला काही पदार्थ दिलेत. स्पिरिट, त्याच्यानंतर स्पिरिट म्हणजे तुम्ही हे घ्या, रॉकेल जे आहे, त्याच्यानंतर कॅम्फर,
कॅम्फर म्हणजे कापूर. आता ही एक एक्सपेरिमेंट तुम्हाला मी दाखवणार. कॅम्फरचे हे बघा, हे इथे जे आहेत ते तुम्हाला कॅम्फरच्या तुकडे त्यांनी दाखवलेत. ही एक्सपेरिमेंट आपण बघूया. त्याच्यानंतर पेट्रोल, गाडीमध्ये आपण भरतो ते पेट्रोल, आणि त्याच्यानंतर कोकोनट ऑइल, आपण तेल लावतो केसांना, जर ते खोबरेल तेल. नॅफ्थलीन बॉल, हे सुद्धा सगळ्यांना माहिती असेल. आपण काय म्हणतो, त्या डांबरी गोळ्या असतात ना कपाटात, त्यांना एक वास येत असतो, त्याच्यानी बारीक किडे किंवा झुरळ हे होत नाही. अमोनियम क्लोराईड, ज्याला नवसागर म्हणतात. तर हे जे पदार्थ दिलेत त्यांनी, तर ह्याच्यातनं त्यांनी विचारलं विच वन्स फ्रीज इन विंटर. ह्याच्यामध्ये जेव्हा थंडी असते, ऑफकोर्स आपल्याकडे एवढी थंडी नसते जितकी दिल्ली किंवा नॉर्थ साईडला असते, तर तिथे थंडी खूप असते. पण तरी सुद्धा आपल्याकडे थंडीमध्ये हा, व्हेरी करेक्ट, उत्तर आलं मला. मी तेच प्रश्न विचारणार होते की कोणतं जे आहे ते विंटरमध्ये किंवा हिवाळ्यामध्ये आपण बघितलंय, तर कोकोनट ऑइल असं प्रमितांनी उत्तर दिलेलं आहे. बरोबर आहे. ते कोकोनट ऑइल जे असतं ते आपण ती बाटली आपण चांगली हलवत असतो तरी पण त्याच्यात नाही येत नाही. अनुभव आहे ना सगळ्यांचा? येस नो चॅट मध्ये टाका. एकच व्यक्ती टाकते म्हणून बाकीच्यांनी सुद्धा टाका. यू ऑल्सो टेल व्हॉट युअर आन्सर इज. ओके, तिने आन्सर दिलं तरी बाकीच्यांनी सुद्धा टाकायचं. येस, व्हेरी गुड. आणि मग त्याच्यानंतर विच लिक्विड हॅव यू सीन चेंज इन टू वेपर. आता ह्याच्यामध्ये तुम्ही कुठच्या ह्याला वेपर स्टेटमध्ये कोणी बघितलंय का? मला शंका वाटते की तुम्ही ह्याच्यामध्ये, आता स्पिरिट म्हणजे रॉकेल, हा, त्याच्यानंतर पेट्रोल. बरं, एक 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 प्रश्न विचारायचा आहे मला. बरं, किती जणांनी आपण अत्तर लावतो, परफ्यूम स्प्रे करतो, बरोबर? सगळ्यांनी केलेलं आहे. आपल्याला कुठे फंक्शनला जायचं असतं तेव्हा त्यावेळेला आपण स्प्रे करतो. काय होतं तेव्हा? लिक्विड असतं, पण ते पटकन तसंच ओलं राहतं का? डज स्टे असं आपल्या कपड्यांवरती आपण असे ते ओले डाग घेऊन जातो का? वास छान येत असतो आजूबाजूला, पण आपण आता, मी आता असं माझ्या हातावरती मारल्यानंतर ते तसं ओलं राहतं नाही ना. व्हॉट हॅपन्स इट इज चेंजिंग इन टू द स्टेट ऑफ वेपर. आणि म्हणूनच वेपर स्टेट. एक्झॅक्टली, व्हेरी करेक्ट. कारण तो जो पदार्थ आहे, म्हणजे जे परफ्यूम मध्ये जे अल्कोहोल वापरलं जातं, ते आता सॅनिटायझर. अरे, तुम्हाला सगळ्यांना सॅनिटायझर माहित असणार. तुम्ही सॅनिटायझर हाताला लावल्यानंतर काय होतं? हात का ते तसं ओलसर ओलसर लगेचच थोड्या वेळानंतर उडून जातं ना. ते उडून का जात आहे? तर इट हॅज दॅट, इट हॅज अल्कोहोल. आणि ते अल्कोहोल जे आहे त्याला रबिंग अल्कोहोल म्हणतात. IPA आहे. ते जे अल्कोहोल आहे ते पटकन उडून जातं, आणि मग ते उडून गेल्यामुळे, कारण त्याचा ते वेपर स्टेटमध्ये रूम टेम्परेचरला जाऊ शकतं. म्हणून म्हणजे जे आपण थोड्या ह्याच्यानंतर, म्हणून ते जेव्हा आपल्या हातावरती येतो मग ओलसरपणा, पण पाण्याचं तसं नाहीये. पाणी 100 डिग्रीजला जातं. ओके, तसं तुम्ही ऍसिटोन घेता, तुमचं नेल पॉलिश रिमूव्हर जे म्हणतो ना आपण, त्याचं नेल पॉलिश काढल्यानंतर ते तिथे ओलसर राहत नाही ना. जेव्हा ते काय होतं, तर लगेचच ते लिक्विड. तसंच म्हणजे ह्याचा अर्थ इथे जो प्रश्न विचारलाय, तर कोकोनट ऑइल हे लगेच वेपर स्टेटमध्ये जात नाही. ती बाटली तशीच असते ना. कोकोनट ऑइल, खोबरेल तेलाची आपली बाटली घरी असते ती. नाहीतर आई ओरडेल ना, अरे च्या, गेलं कुठे लिक्विड, आता तर मी नवीन बाटली आणली होती, उद्याच्या उद्या संपली का? तसं होत नाही ना. कारण का? त्याच्यामध्ये आपण ते लगेचच वेपर स्टेटमध्ये होत नाही ऑइल. पण जर का तुम्ही स्पिरिट बघितलं, स्पिरिट जे आहे, तर ते लवकर लिक्विड स्टेटमध्ये. पेट्रोल, गाडीमध्ये जेव्हा पेट्रोल भरता, मला माहिती नाही तुम्ही किती जणांनी बघितले, जेव्हा तो पेट्रोल भरत असतो ना, ऊन असेल ना, तर बघा तुम्हाला त्या जी आपले ती गाडीची जे होल असतात त्याच्यामध्ये जेव्हा ती पेट्रोलची नळी टाकतो ना, तेव्हा आतनं अशा वाफा येताना दिसत असतात. दॅट इज, जेव्हा ते आतमध्ये जात असतं ना, तुम्ही कधीही प्रवासाला निघालात किंवा जेव्हा बाहेर गाडी थांबते त्यावेळेला मुद्दामून बाहेर उतरून बघायचं ते जरा. तो जेव्हा गाडीमध्ये पेट्रोल काय असतं, ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. किती जण मला सांगा, आपल्याकडे सॉस जॅमच्या बाटल्या असतात, त्याच्यावर काय लिहिलंय हे वाचता? किती जण औषधांच्या ज्या स्ट्रिप्स असतात त्याच्यावरती, ठीक आहे तुम्हाला कठीण आहे, पण ही सवय लावा. ही फार चांगली सवय. प्रत्येक गोष्ट
Ma'am, then liquid nitrogen is liquid nitrogen. You're writing it as liquid. Nitrogen is in a gaseous state. अरे छान प्रश्न विचारला. त्यात तुम्ही आपला गॅस, कुकिंग गॅस, बरोबर, तो जो कॉम्प्रेस केलेला आहे, म्हणजे तो जो प्रेशर मध्ये आपल्याकडे ते सिलेंडर येतं, ते प्रेशर मध्ये आहे ना, ज्या वेळेला तो नॉझल, म्हणजे जेव्हा सकाळचं रात्री आपण बंद करून टाकतो खालून, आई सांगते नेहमी, ऐकलं असेल की ते बंद करा नीट, नाहीतर हे खालचा जो जे हे असतं गॅस सिलेंडरच्या वरचं, ते आपण बटन बंद करतो आणि मगच दिवा मालवून रात्रीचं स्वयंपाकघरातलं काम संपवतो, बरोबर. तर ते जेव्हा तुम्ही रिलीज करता, मग तो गॅस जेव्हा येतो त्यावेळेला तो लिक्विड, इट इज ऑलरेडी इट्स कॉम्प्रेस्ड इन अ गेशियस स्टेट, आणि मग तो रिलीज होऊन, सॉरी, इट इज इन अ लिक्विड स्टेट, मग तो रिलीज होतो. तो मग गॅसमध्ये रूपांतर होतो. तसंच आता नायट्रोजनचा जो तू प्रश्न विचारलास, तो त्या आधी नायट्रोजन जेव्हा इट इज इन अ गॅशियस स्टेट, पण जेव्हा गॅसला कॉम्प्रेस करतो तो लिक्विड स्टेटमध्ये. पण हे जरा वेगळं झालं, हे याच्याशी निगडीत नाही. हा ऑफकोर्स इट इज अ स्टेट ऑफ मॅटर, म्हणजे नायट्रोजनची ती अवस्था आहे, लिक्विड आहे आणि गॅशियस स्टेटमध्ये आहे. पण आता सध्या आपण इथे बघूया, जसं तसंच ते मी जसं तुम्हाला गॅसचं उदाहरण दिलं, की ज्या वेळेला तो प्रेशर खाली असतो त्यावेळेला तो लिक्विड, म्हणून ते हलवून बघतात कधी, तो आवाज येतो का, पाण्यासारखा त्याच्यामध्ये आवाज येतो. जेव्हा तो नॉब वरचा आपण रिलीज करतो त्यावेळेला त्याचं प्रेशर रिलीज होतं आणि मग तो गॅसच्या रूपांतराने आपल्याकडे येतो, बरोबर. तर मग आता पुढचं जे आहे व्हेरी करेक्ट, तर मग विच सॉलिड्स डायरेक्टली चेंज इन टू गेशियस स्टेट. आता ह्याच्यामध्ये हे जे दोन आहेत, तुम्हाला ही जी गोळी आहे ना, डांबराची गोळी म्हणतो किंवा, आणि कापूर, आता ती एक्सपेरिमेंट मी तुम्हाला दाखवते. एक मिनिट हा, मला पुन्हा ते आपण एक दुसरी एक एक्सपेरिमेंट बघूया किंवा दुसरा प्रयोग बघूया. Let me share this. त्यामध्ये हे कापूर, आपण एक दुसरी एक एक्सपेरिमेंट बघूया किंवा दुसरा प्रयोग बघूया. ह्याच्यामध्ये हे कापूर आपण ह्याच्यामध्ये गरम करू शकतो. हे भांडं असं आहे, किंवा कोणतं वासाचं तेल सुद्धा ह्याच्यामध्ये. आणि हा जो, हे मी ह्याला इलेक्ट्रिक हिटिंग देते. हे बघा दिवा चालू आहे, तुम्हाला दिसेल की ह्याला इथे इलेक्ट्रिक हिटिंग वरती आहे. आणि आता हे जे आहे ते मी त्याच्यावरती एक फनेल ठेवलंय आणि ह्या फनेलला वरती मी कापूस लावलाय. हे जे आहे त्याचं उघडतं, इथून असं उघड असतं. हे फिल्ट्रेशन फनेल आहे. ह्याच्यानी आपण लिक्विड जे आहेत ते आपण ह्याच्यानी फिल्टर करू शकतो. तर आता हे जे फनेल आहे ते मी उलटं ठेवलंय ह्याच्यावरती, आणि हा कापूर जो आहे तो मी आता व्यवस्थित ताप गरम करतोय आपण ह्या इलेक्ट्रिक भांड्याच्या साह्याने. तर बघूया काय होतं त्याचं.
पण आता आपल्याला दिसेल की ते जे फनेल आहे ते थोडं थोडं पांढरं पांढरं व्हायला लागलंय. तुम्हाला दिसतंय का इकडे? हे सफेद 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 व्हायला लागलंय. तर काय होतंय तुम्हाला ह्याच्यात कोणी मला सांगू शकेल का असं होतंय? हे काय झालंय त्याच्यामध्ये? हे बघा आज आणखी सफेद झालाय. तुम्हाला दिसतंय? हळूहळू त्यात ते पूर्ण असं बर्फ आजूबाजूला लागल्यासारखं सफेद दिसतंय. 3-3.5 मिनिटं झाली आहेत आपण हे बघतोय. हे बघा आता तुम्हाला दिसेल बऱ्यापैकी सफेद झालेलं आहे आता तो हे. आता मी हे काढते आणि आपण बघूया. अरे वा, हे दिसतंय तुम्हाला? हे कॅमेऱ्याचं झूम कमी करते. तर हे बघा, हे आतमध्ये तुम्हाला दिसतंय काय? हे बघा. तर हे काय झालंय? हे इथे सगळं असं दिसतंय सगळं. एक मिनिट मी पुन्हा एकदा. हे दिसतंय तुम्हाला? हे काय आहे कोणाला सांगता येईल? तर हे आहे कापूर. हा जो मगाचा जो सॉलिड कापूर होता, जो जो आपण घेतला होता त्या ह्याच्यामध्ये, तो सॉलिड स्टेट मध्ये होता. तो कापूर जो आहे तो इकडे या फनेल मध्ये ट्रान्सफर झालाय. पण एक बघितलं का? तो पुन्हा सॉलिड स्टेट मध्येच आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला लिक्विड स्टेट दिसली होती का? कोणाला दिसली होती? आपण एक दुसरी एक एक्सपेरिमेंट बघूया. ओके, सो तुम्ही सर्वांनी बघितली एक्सपेरिमेंट? कळली ह्याच्यातली? नीट बघितलं? जस्ट चॅट बॉक्स मध्ये? येस, करेक्ट. का? व्हॉट हॅपन्ड? साचीला काय झालं? वाय डिडंट यू सी दॅट? का नाही बघितलं बाळ? ओके, हा व्हिडिओ तुमचा असेलच ना जेव्हा आपला त्यावेळेला तू बघ. बरं, आता मला कोणीतरी सांगेल का म्हणजे काय झालं किंवा ह्याच्यामध्ये तुम्हाला काय कळलं? प्रत्येकाने लिहा चॅट बॉक्स मध्ये काय कळलं ते मला सांगा. मी एक्सपेरिमेंट तुम्हाला छान आता दाखवली करून. आता तुम्हाला काय कळलं ते प्रत्येकाने चॅट बॉक्स मध्ये टाका. समजतंय? एम आय ऑडिबल? ऐकू येते? ओके, येस. मग व्हेरी गुड, करेक्ट. मग आता चॅटबॉक्स मध्ये टाका काय कळलं तुम्हाला. मराठीत टाकलं तरी चालेल किंवा इंग्लिशमध्ये जसं जमतंय तसं टाका. आधी मी काय घेतलं होतं ते त्या भांड्यामध्ये काय घेतलं होतं? हे भांडं आपल्या सगळ्यांकडे असेल, बऱ्याच जणांकडे असेल सुद्धा. तर त्याच्यामध्ये मी काय घेतलं होतं? कुणी मला सांगेल? कापूर. व्हेरी करेक्ट. कापूर सगळ्यांना माहिती आहे. कॅम्फर किंवा कापूर. आपण गणपती आता येतीलच तेव्हा गणपतीला आपण कापूर किंवा बऱ्याच जणांकडे देवाला कापूर दाखवला जातो. पुढे त्याचं काय केलं होतं? कापराला काय केलं होतं मी? Solid state into solid state. Very correct. What did you write? Oh, एक मिनिट. सॉलिड स्टेट इंटू सॉलिड स्टेट, कारण त्याला निघायला जागा नव्हती. हा, व्हेरी स्वीट. ऍक्च्युली असं नाही आहे बाळ. व्हॉट यू सेड इज व्हेरी करेक्ट की सॉलिड वॉज टर्निंग इंटू अ सॉलिड.
पण ती त्याचं रूपांतर त्याला मधली स्टेट नाहीये. त्या पदार्थाला कापूर तसंच ते ज्या आपल्या ह्या गोळ्या असतात ना डांबराच्या, ते असे काही पदार्थ आहेत जे सॉलिड टू सॉलिड होतात. म्हणजे किंवा सॉलिड टू सॉलिड नाही झाले ते, इट वॉज इन टू ऍक्च्युअली वेपर स्टेट. मधली जी नॉर्मली काय असतं सॉलिड टू वेपर स्टेट मध्ये. नो डोंट से सॉरी. एक मला लक्षात घ्या, कोणीही सॉरी म्हणायचं नाही. तुम्ही चुकत नाही आहात, तुम्हाला माहिती नाहीये हे. ओके, सो वन मोर थिंग इज दॅट फाईन. तुम्ही जे उत्तर देताय ते मी करेक्ट करायला ना. मग तुम्ही येता क्लासला ते काहीतरी वेगळं समजून घ्यायला येता ना, त्यामुळे तुम्हाला माहित असेल तर कसं येणार. तो डोंट से सॉरी, यू गेव अ गुड आन्सर, पण इट वॉज समथिंग डिफरंट. दॅट वॉज द वे यू थॉट. व्हेरी करेक्ट. इनफॅक्ट तुम्ही असं काहीतरी वेगळं विचार करा. इट इज नॉट रॉंग, नथिंग इज रॉंग. ओके, बट ओनली थिंग इज आय एम ट्राइंग टू टेल यू हाऊ टू प्रोसीड. तुम्हाला कसं जायचं हे मी तुम्हाला इथे सांगते. सो देयर वॉज नथिंग रॉंग इन व्हॉट यू सेड. तर इकडे सॉलिड पासनं लिक्विड मध्ये, पण ते आपण जसं तू म्हणालीस की त्याला जायला जागा नव्हती, तिथे मात्र हे आहे की आपण त्याला पकडलं होतं. जर त्याला आपण उघडं ठेवलं असतं तर कापूर हवेत जातो, त्यावेळेला तो म्हणजे त्याच्या वाफेच्या रूपात निघून जातो. तो काही असं सॉलिड म्हणजे जेव्हा पार्टिकल्स जे आहेत ते आपण पकडले त्या फनेलमध्ये, आणि तिथे प्रमिता तू म्हणालीस की त्याला निघायला जागा नव्हती म्हणून तो थंडावला, तिकडे तिकडे थंड झाला आणि त्याला तो कूल सरफेस मिळाला आणि पुन्हा मग ते सॉलिडमध्ये रूपांतर झालं. जसं मेण मगाशी झालं होतं तसं समजते. जसं मेणाला आपण हीट केल्यानंतर ते लिक्विडमध्ये गेलं, पण इथे ह्या कापरामध्ये सॉलिड टू वेपर स्टेट डायरेक्ट आहे, त्याची मधली लिक्विड स्टेट नाही आहे. ओके, का तर ती त्याची प्रॉपर्टी आहे, त्या पदार्थाची ती विशिष्ट गोष्ट आहे की तो लिक्विडमध्ये रूपांतर होत नाही, त्याचं डायरेक्टली वेपरमध्ये रूपांतर होतं. ओके, म्हणून सगळ्यांना कळलं आता, प्रत्येकाला कळलं हे. ओके, Sachi, you can see the video later on. तो ह्याच्यामध्ये राहील, त्यावेळेला तू समजून घे हे काय म्हणजे काय झालं होतं त्या एक्सपेरिमेंटमध्ये. आम्ही कापूर घेतला होता आणि तो जो कापूर होता तो हीट केला होता, गरम केला होता इलेक्ट्रिकच्या त्या भांड्यामध्ये, आणि त्याच्यावरती आम्ही एक फनेल ठेवलं होतं. ते फनेल काय आहे की तुमचं एक म्हणजे ते जर उलट केलं तर त्याच्यात आपण लिक्विड्स वगैरे बाटलीमध्ये भरू शकतो आपण, जसं रॉकेल वगैरे भरायचं फनेल असतं तसं. आणि ते जे फनेल होतं त्याला मी मागच्या बाजूला कापूस लावला होता. का लावला होता तर त्याच्यातनं तो निघून जाऊ नये कापूर म्हणून. त्या कापराला मी ट्रॅप केलं होतं. ट्रॅप म्हणजे पकडून ठेवलं होतं. का तर जेव्हा ते कापूर जसा गरम होत गेला तसं त्याचं रूपांतर लिक्विडमध्ये नाही झालं, त्याचं रूपांतर वाफेत झालं. आणि नंतर ती जी वाफ होती ती ज्या थंड जो हे होता त्या फनेलचा जो फनेलचा सरफेस किंवा त्या फनेलच्या वरती जेव्हा तो काचेशी त्याचा संपर्क झाला, त्यावेळेला त्या कापराला थंडावा मिळाला आणि पुन्हा तो त्याच्या कापराच्या ओरिजिनल सॉलिड स्टेटमध्ये गेला. कळतंय तुम्हाला हे सगळं? ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मग आपण पुन्हा, सो देअरफॉर विच सॉलिड्स डायरेक्टली चेंज इन टू इट्स गेशियस स्टेट. तर मग हे जे दोन पदार्थ आहेत, अरे सॉरी, तुम्हाला मला शेअर करायला पाहिजे, एक मिनिट. ओके, हा, मग आता it asks you की which solids directly change into the gaseous state. म्हणजे आता ह्याच्यामधले हे जे दोन आहेत they change into a gaseous state. पण बाकी हे लिक्विड स्टेट मध्येच आहे आणि हे वेपर मध्ये जाऊ शकतं लगेचच. जसं आपण मगाशी म्हटलं की तुमचं हे परफ्युम्स, त्याच्यानंतर सॅनिटायझर, हे जे आहेत ते लिक्विड स्टेटमध्ये आहेत. ऑफकोर्स त्यांची सॉलिड स्टेट पण आहे, पण ती खूप मायनस टेम्परेचरला आहे. रूम टेम्परेचरला ते लिक्विड स्टेटमध्ये आहेत. जसं पाणी एकच आहे की ज्याच्या तिन्ही स्टेजेस आपल्याला दिसू शकतात. एक म्हणजे सॉलिड म्हणजे बर्फ, नॉर्मल जे आपण पाणी पितो ते, आणि तिसरं म्हणजे जे त्याच्या ह्या तिन्ही स्टेट्स. पण सगळ्या मॅटर किंवा सगळे पदार्थ आहेत सबस्टन्सेस, ते त्याच्या तिन्ही स्टेट्स आपल्याला दिसू शकत नाही. पाणी
एक जे आहे त्याच्या आपल्याला सगळ्या स्टेट H2O ज्याला H2O you can observe all the three states of H2O that is ice, liquid आणि vapor state. पण बाकी पदार्थांच्या आपल्याला दिसत नाहीत. तसेच हे जे पदार्थ आहेत कुठचा पदार्थ कापूर किंवा ही जी डांबरी गोळी जी आपण कपाटात वगैरे ठेवतो ती तिचं सुद्धा डायरेक्टली सॉलिड टू वेपर स्टेट किंवा गेशियस स्टेट मध्ये आहे. त्याला सब्लिमेशन म्हणतात. त्याच्याबद्दल आपण जास्त नंतर शिकणार आहोत. तर कळलं इथपर्यंत कळलं सगळ्यांना? आर यू क्लिअर? आपण काय व्हॉट इज द नेम ऑफ द चॅप्टर? सबस्टन्सेस अराउंड अस, म्हणजे आपल्या आजूबाजूला जे आहेत ते आणि त्याच्यानंतर त्याचे काय स्टेट्स मध्ये आहेत ते. ओके, मग आता त्याच्यानंतर ज्या वेगवेगळ्या स्टेट्स मध्ये आपण बघतोय मग आपण हे वेगवेगळे पदार्थ बघितले. ओके, मग आणखीन थोडं आता ओके आता आहे सो चॅप्टर tells us that सबस्टन्सेस इन द सराउंडिंग्स आणि त्याची द स्टेट्स अँड प्रॉपर्टीज हे आपण बघ. आता हे जे सायंटिस्ट होते विलार्ड गिब्स, विलार्ड गिब्स ह्यांनी ह्या पदार्थांवरती अभ्यास केला होता. ओके, एक मिनिट हा. Yeah. So in the past, in the 19th century, scientist J. Willard Gibbs, ज्यांचा मी फोटो दाखवला, पुन्हा मी नीट दाखवेन तुम्हाला, showed that the characteristic properties of a substance depend on its physical state and the arrangement of particles in it. म्हणजे आता ही वस्तू अशी काय किंवा हा पदार्थ असा का आहे, तर ह्याच्या ज्या काही ज्याचे गुणधर्म आहेत एखाद्या पदार्थाचं ते त्याच्या फिजिकल स्टेट म्हणजे तो ज्या अवस्थेत आहे त्याच्यावरती अवलंबून असतं. म्हणजे आता से फॉर एक्झाम्पल आपण पाण्याबद्दलच घेऊया. जेव्हा पाणी बर्फाच्या स्वरूपात असतं ते एकाच जागी ठेवू शकतो आपण, बरोबर, असं सॉलिड स्टेट. पण ज्या वेळेला ते लिक्विड स्टेटमध्ये असतं तर पाणी पडल्यानंतर का आपण घाबरतो ना ते सगळीकडे पसरणार, तर तोच त्याचा गुणधर्म बदलला जातो. जेव्हा तो बर्फ म्हणून असतो तो एका जागी स्थिर असतो, त्यावेळेला बर्फ धावत नाही पाण्यासारखा, बरोबर. पारा कोणी माहितलं, थर्मामीटर मधला पारा जो असतो तो पडला तर तुटलं थर्मामीटर तर तो कसा असा निखळून पडतो पाण्यासारखा पारा. ओके, नाही बघितलंय पण त्याच्यासाठी थर्मामीटर प्लीज तोडू नका. पण पारा जो मर्क्युरी असतो, मी कधीतरी एक तुम्हाला फोटो दाखवेन, तो सिल्वरी छान असतो आणि तो असा ग्लोब्युल्स असे म्हणजे त्याचे असे छान गोळे असतात आणि ते सॉलिड आहे. इट्स अ लिक्विड स्टेट आणि ते इट इज द ओनली मेटल विच इज इन लिक्विड स्टेट ॲट रूम टेम्परेचर आणि ते ज्या वेळेला असं ते असं आपल्याला घरंगळताना दिसत. पाणी सुद्धा जे आहे ते सुद्धा आपल्याला ज्या वेळेला ते लिक्विड स्टेटमध्ये असतं जे आपण ग्लासामध्ये घातल्यानंतर तो ग्लासाचा जो शेप असतो किंवा तो आकारमान असतो तो त्या वस्तूचा घेतो. तसंच हे काय असतं, अत्तराची आपण बाटली उघडल्यानंतर तुम्ही एका कोपऱ्यामध्ये आहात आणि दुसऱ्या कोपऱ्यामध्ये कधीतरी आई किंवा ताई ओरडते ना, अरे अत्तर संपवू नको, किती परफ्यूम लावतोय किंवा किती परफ्यूम मारलंय, किंवा उदबत्तीचा वास जो आपल्याला येतो तो कशामुळे जातो, कारण इट इज इन टू अगेन थर्ड स्टेट दॅट इज वेपर स्टेट आणि जे ते त्यातले जे पार्टिकल्स असतात त्या पदार्थातले ते आता त्यांना जागा जास्त मिळते व्यापायला, त्यामुळे ते आणखीन सगळीकडे फिरू शकतात. जेवढं लिक्विड स्टेट मधलं पाणी नाही घेऊ शकत, बरोबर. वाफ जी आहे ती जर का खूप प्रमाणात वाफ काढली तर एवढं गरम होईल आपल्याला, अगदी म्हणजे असं बंबातलं पाणी जेव्हा उकळतं त्यावेळेला तिथे माणूस उभा राहू शकत नाही, कारण त्यातली जी वाफ असते ती इतकी बाहेर पडत असते.
तर हे जे आहेत ते 3 पदार्थ. मग त्या सायंटिस्टनी काय सांगितलं, कोण सायंटिस्ट होते ते जे विलार्ड गिब्स किंवा जिब्स, त्यांनी काय सांगितलं की त्या पदार्थाचा कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज ऑफ अ सबस्टन्स किंवा त्या पदार्थाचा गुणधर्म तो त्याच्या त्या अवस्थेवरती अवलंबून असतो आणि त्याच्यामधले जे 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 पार्टिकल्स आहेत ते कशा पद्धतीने अरेंज झालेले आहेत त्याच्यावरती. ओके. आणखीन हे पण मगाशी आपण बघितलं, द स्टेट ऑफ सबस्टन्स चेंजेस इफ इट इज हीटेड ऑर कूल. म्हणजे एखादा पदार्थ आपण गरम केला किंवा तो थंड केला तर त्याचे गुणधर्म बदलतात. म्हणजे तो आधी सॉलिड असेल, मग थंड केला तो पुन्हा गरम केल्यानंतर तो लिक्विड स्टेटमध्ये जातो आणि पुन्हा थंड केल्यानंतर तो सॉलिड स्टेटमध्ये येतो. सो एव्हरी सबस्टन्स इन आवर सराउंडिंग इज फाउंड आयदर इन सॉलिड, लिक्विड ऑर गॅशियस स्टेट. आपल्या आजूबाजूला तुम्ही विचार करा. बरं, आता पुढे जाऊया. तर मग आता एक्झाम्पल्स आहेत. मग शेप म्हणजे आकारमान. तर आता 3 हे जे आहेत ते सॉलिड, लिक्विड आणि गॅस. आता एक मला सांगा, प्रत्येकाला कळलंय का सॉलिड, लिक्विड आणि गॅस काय आहे हे कळलंय ना? ओके, फाईन. यू आर क्लिअर अबाउट दॅट. व्हेरी करेक्ट. ओके. मग आता सॉलिड्स म्हणजे आता ह्याचा तुकडा घ्या. कशाचा एक आयन किंवा लोखंडाचा तुकडा किंवा काही घरी मेटल असेल त्याचा तुकडा किंवा एखादा चमचा किंवा घरी एखादी ताटली, अ पीस ऑफ आयन. मग काय त्याचा एक आकारमान असतो. तो आकारमान म्हणजे आता ताटली घेतली किंवा चमचा घेतला वितळत नाही ना, तो तसाच्या तसाच असतो. त्याचा आकारमान तोच असतो ना. नाहीतर थोड्या दिवसानंतर दरवेळेला आपल्याला नवीन चमचे आणत बसायला लागेल किंवा कोणताही पदार्थ हे असं बांगडी आपण घालतो मेटलची किंवा सोन्याची बांगडी असेल तर ती तशीच्या तशीच राहते. अनेक वर्ष असते ती. ती कधी त्याचा आकारमान किंवा त्याचा जो जो आहे आकार तो बदलत नाही. त्याच्यानंतर इट हॅज अ डेफिनाइट व्हॉल्यूम. सॉलिड्स लाईक शुगर, सँड when poured on a flat surface form a heap. म्हणजे त्याला एक व्हॉल्यूम किंवा एक आकारमान येतो. म्हणजे तो जेवढा पाणी पसरेल तेवढा नसेल. म्हणजे साखर, आता साखर समजा जमिनीवर सांडली, अख्खं बाटली तुम्ही चुकून हातातनं पडली आणि ती जेव्हा खाली जमिनीवर तेव्हा काय होतं तिचं, किंवा रेती असा डोंगर तयार होतो ना, तर तो त्या पदार्थाने तेवढी जागा व्यापली आहे. तर त्याला एक प्रकारचा तेवढा आकारमान असतो. जो अगदी अख्खं मैदान असेल आणि तुम्ही बघितलं असेल की ट्रक जेव्हा येतो एखादा रेतीचा आणि तो उलटा होतो आणि आपण बघतो नेहमी आणि मग तो ट्रक मधनं ती रेती सांडत सांडत तिथे, पण ती अख्खं मैदान व्यापून नाही टाकत ना. त्या मैदानाच्या एका कोपऱ्यामध्येच ती रेती तेवढी येऊन बसते. बरोबर, सगळ्यांनी हे बघितलं असेल, राईट? व्हेरी करेक्ट. मग दुसरं घेऊया. मग आता सॉलिड्स मधनं आपण लिक्विड्स मध्ये. मग लिक्विड्स कोणते आहेत? वॉटर, स्पिरिट किंवा ऑइल, तेल सुद्धा. मग ते काय होतं, डज नॉट हॅव अ शेप ऑफ इट्स ओन, टेक्स द शेप ऑफ द कंटेनर. म्हणजे आपण ज्या वेळेला आपण ज्या वेळेला तेल बाटलीत भरून ठेवतो किंवा त्या पिशवीतनं पाऊच मधनं काढून ठेवतो, खाली सांडलं तर ते खाली अख्खं जमिनीवरती सांडलं जातं. म्हणजे ते मग पुढे पुढे जाणार. मग तो आकारमान तो त्या म्हणजे पूर्ण त्या खोलीला व्यापायला बघतो जेवढं हे असेल तर. म्हणूनच ते तेल जेव्हा बाटलीत असते तेव्हा तो बाटलीचा आकार, जगमध्ये पाणी भरतो तेव्हा त्या जगचा आकार घेतला जातो पाण्याने. बरोबर. काही कळत नसेल तर मला थांबा आणि विचारा. हा, ओके, फाईन. नेक्स्ट इज युअर, मग पुढे त्याची व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे तो आता आकारमान कसा आहे, त्याचा शेप इज तो पदार्थ कुठच्या आकारात आहे आणि हे जे आहे व्हॉल्यूम म्हणजे तो व्यापून केवढा टाकेल हे. इट हॅज अ स्पेसिफिक व्हॉल्यूम, ऑक्युपाइज डेफिनाइट पोर्शन ऑफ अ कंटेनर. म्हणजे आता मी एखाद्या ग्लासात पाणी ओतलं की ते त्या ग्लासाचा आकारमान घेईल. स्प्रेड्स ऑन अ फ्लॅट सरफेस ऑन पोरिंग. मग जे एखादा सपाट भाग असेल त्याच्यावरती ओतलं की ते पाणी असं पुढे 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 जातं ना, कारण ते तेवढा व्यापून टाकायला बघतं. इट फ्लोज डाऊनवर्ड्स अलॉंग अ स्लोप. आणि समजा एखादा उतार असेल तर त्याच्यावरनं ते पाणी घरंगळत जातं. तसंच तिसरा हे म्हणजे एअर. मग अशी मला सांगितलं तुम्ही वाफ किंवा एअर. एअर इज द थर्ड स्टेट
which is in a gaseous state does not have a shape of its own. आपल्याला हवा तर दिसतच नाही आणि त्याला आकार पण नाहीये, सगळीकडे असतं ते. आपल्याला कसं होतं, आपल्याला जाणवते, आपल्याला चहूबाजूनी हे आहे म्हणून आपण ताठ उभं राहतो. नाहीतर काय होईल, एका बाजूला प्रेशर जास्त असेल तर माणूस पडू शकतो. तर ते आपल्याला जाणवते. हवा किंवा जोरात वारा आला तर आपण आपल्याला छान वाटतं, गरम होत असेल खूप आणि थंड झुळूक आली वाऱ्याची की आपण म्हणतो अरे वा किती छान वाटलं. सो इट डज नॉट हॅव अ शेप ऑफ इट्स ओन, ऑक्युपायज ऑल द अवेलेबल स्पेस. म्हणजे आता तुम्ही ज्या खोलीत बसलाय तिथे सुद्धा पंख्याची हवा चालू असताना तुम्हाला ते तसंच इट डज नॉट हॅव अ डेफिनेट व्हॉल्यूम, त्याला तुम्हाला आकारमान पण नसतं. सगळी खोलीच्या खोली अख्खी व्यापून टाकलेली असते. On changing the pressure on a gas in a closed container, its volume also changes. मग मगाशी जो प्रश्न विचारला होता की लिक्विड नायट्रोजन काय, तर ते लिक्विड नायट्रोजन गॅस, पण ज्या वेळेला त्याच्यावरती प्रेशर आणलं जातं म्हणजे त्याला हळूहळू दबाव आणला जातो त्यावेळेला तो कमी 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 आकार घ्यायला लागतो. तसंच समजा असंच डोक्यात आणा की आपण ज्या खोलीत आहोत त्या खोलीमध्ये प्रेशर आणलं म्हणजे असं काय म्हणतात, एखादं असं मोठं असं ठोकळा आणून तो दरवाजातनं आत 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 आणत ती जी हवा आहे तिला असं कोंडायचा प्रयत्न केला, तिला कुठेही जाऊ दिलं नाही आणि तिच्यावरती पूर्ण दबाव आणून तिला एका छोट्या जागेमध्ये असं कोंडून ठेवायचा प्रयत्न केला, तर मग त्याचा आकारमान बदलत जातो. तर हे पुढे तुम्हाला कळेल किंवा पुढे आपल्याला बघायचंय. पण एक लास्ट आता बंद करायच्या आधी मला हेच आपण जे बघितलं ते तुम्हाला दाखवायचंय. सो वन्स मोर. आय होप सगळ्यांना कळतंय. आर यू एन्जॉईंग द लेक्चर की कंटाळा आला? ओके फाईन. जस्ट टू आता एक 2-3 मिनिटात आपण संपवूया. हा येस. सो हा जो फोटो आहे तो ही इज विलार्ड जिप्स आणि त्याच्यानंतर हे जे आहेत ते हा लोखंडाचा तुकडा हा कसा आहे बघा. हे पाणी स्लोप वरनं खाली पडतंय ते लिक्विड स्टेट मध्ये. इथे पाण्याने हा बाटलीचा आणि ग्लासचा आकार घेतलाय, हा जगचा आकार घेतलेला आहे. ओके. त्याच्यानंतर इथे ही बाटली दाखवली आहे. त्याच्यानंतर हवेनी या फुग्याचा आकार घेतलाय. त्याच्यानंतर इकडे सुद्धा या फुग्यामध्ये ती हवा भरलेली आहे. सो हे जे आहे ते सगळे विशिष्ट पदार्थ, ते पदार्थांचं गुणधर्म बदलतात हे कोणी सांगितलं, ह्यानी किंवा त्याच्यावरती अवलंबून असतं त्याचा त्या वेळेचा म्हणजे शेप किंवा त्याच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत ते त्या पदार्थाच्या त्या स्थितीवरती अवलंबून असतात. हे आपल्याला सांगितलं जे विलार्ड जिब्सनी, ह्या सायंटिस्टनी. आणि त्याच्यानंतर त्याचे पदार्थाचे 3 हे आहेत, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. तर मग काय होतं, सॉलिड जे आहेत ते जास्त आकारमान घेऊ शकत नाही, त्यांना एक विशिष्ट आकार असतो, ते त्या आकारात राहतात. पण तसं लिक्विडचं नसतं. लिक्विडचे काय असतात, जी त्यांना जागा मिळेल त्याचा आकार ते घेतात. आणि गॅसेसमध्ये तर अख्खं पूर्ण व्यापून टाकतात, त्यांना काही विशिष्ट आकार नसतो. जेवढी त्यांना जागा मिळेल ती पूर्णच्या पूर्ण ते गॅसेस व्यापून टाकतात. ओके. So this is all about today's lecture and I hope you enjoyed it. So let's meet next Friday, next Monday, sorry. आपलं मंडेचं लेक्चर आहे 7 वाजता. Okay? Fine. आता yes, bye. All of you take care and stay safe, stay home. Okay?